विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे। आता छोटासा व्हिडिओ होणार आहे। या व्हिडिओत मला तुम्हाला रिक्वेस्ट करायची आहे की काळजी घ्या। फार अगदी वेगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे। आमच्या सातारा जिल्ह्यात एवढा पाऊस पडला या 2-3 दिवसात, कोकणात प्रचंड वृष्टी झालेली आहे, दुर्घटना घडलेल्या आहेत, लोकांचे जीव गेलेले आहेत लक्षात घ्या। आणि ही भयंकर अशी जी पूरस्थिती निर्माण झालेली आहे, विद्यार्थी तणावात आहेतच आणि असणारच आहेत। मेन मुद्दा काय की जे आता सांगलीत आहेत, कोल्हापूरमध्ये आहेत, इचलकरंजी सारख्या ठिकाणी म्हणूया आपण, कृष्णेची पातळी एवढी वरती, आता सांगलीत माझ्या मते 50-51 फूट पाण्याची पातळी आहे आणि पाण्याची लेवल अजून वाढत चालली आहे, कारण कोयनासारख्या धरणातून प्रचंड पाणी सोडलंय। मग अशा वेळेस विद्यार्थी हा एक्झाम सेंटरपर्यंत पोहोचू शकत नाही। मग जेईचा 3rd अटेम्प्ट किंवा 4th जो काय अटेम्प्ट आहे आता, तिथपर्यंत विद्यार्थी कसा जाणार। पण तुमच्यापर्यंत न्यूज आलीच असेल की आपले जे केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत त्यांनी क्लिअरली ट्विट केलेलंच आहे की विद्यार्थ्यांनी पॅनिक व्हायची काही गरज नाही आहे, त्यांना दुसरा पर्याय त्यांना व्यवस्था केली जाणार आहे, नेक्स्ट स्लॉट त्यांना दिला जाईल। त्यामुळे विद्यार्थ्याला एक रिक्वेस्ट आहे, या गोष्टीचा तणाव तुम्ही बिलकुल घेऊ नका। हां, पण नुकसान दिसतंय। एवढा पाऊस मी माझ्या आयुष्यात बघितला नव्हता। शेतीचं नुकसान झालेलं आहे, भरपूर पुलावरून पाणी गेलेलं आहे, काही ठिकाणी पूल असं म्हणजे तुटलेले आहेत लक्षात घ्या। मग अशा वेळेस थोडीशी काळजी वाटतेच ना, अभ्यासात मन लागणं थोडंसं कठीण आहे। मी तुम्हाला रिक्वेस्ट काय करतोय बघा की हां, वाईट अवस्था आहे, पण शेवटी मानव हा असा प्राणी आहे, हा कुठल्याही गोष्टीला तोंड देऊ शकतो। किती दुर्घटना घडू देत, किती वाईट अवस्था येऊ देत, आपण फिनिक्स पक्षाप्रमाणे त्यातनं भरारी घेणारच आहे। आमच्या सातारा जिल्ह्यात बऱ्याचशा दुर्घटना जिथं घडल्यात, ठीक आहे, खरोखर मनाला अशा वेदना होतात म्हणूया आपण हे बघून ऐकून थोडंसं, पण आपलं गव्हर्नमेंट नक्कीच तिथंपर्यंत पोहोचतंय, मग लोकांना मदत केली जाते। आता होतं कसं बघा, अशा वेळेस सीईटीकडे थोडंसं दुर्लक्ष होतंय, ओके। मग अशा वेळेस कसं होतं की असं वाटतं की अरे आपण अभ्यास करून बाकीच्या गोष्टी करतोय, पण तिकडे लक्ष जाणं थोडंसं स्वाभाविक आहे। आता एक काम काय करूया की खरोखर ना थोडं तरी न्यूज चॅनल बाजूला ठेवूया। थोडीशी चांगली दिलासादायक गोष्ट अशी आहे की काल म्हणूया आपण, दिवसभर साताऱ्यात पाऊस थोडा कमी होता। हां, पाण्याची लेवल हळूहळू कमी येणार आहे। आता धरणातून जे पाणी सोडते, आता नक्कीच मी न्यूज अशी ऐकली होती की कर्नाटकाचे धरण आहे अलमट्टी, तिथून पण पाणी सोडण्यात आलेलं आहे, म्हणजे नक्कीच इथला पुराचा धोका थोडाफार कमी होणार आहे, होईल, नक्की होईल। हां, आता महत्त्वाचा मुद्दा काय की गेले 2 दिवस थोडंसं म्हणूया ब्रेक झालाच होता माझ्याकडून, पण आपण डेरिव्हेटिव्ह बऱ्यापैकी कंप्लीट केलं आहे बाळांनो। इंटिग्रेशन सोमवारपासून मी शॉर्टकट मेथड सुरू करणार आहे, ओके। आज इंटरनेट इश्यू बऱ्याचशा गोष्टींमुळे आम्हाला पण व्हिडिओ अपलोड करणं फार कठीण जाते, फार म्हणजे फार कठीण जात आहे। पण माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, तणाव घेऊ नका कुठल्या गोष्टीचा, सगळ्या गोष्टी चांगल्या लगेच होतील, थोड्या दिवसात आपण परत आहे त्या मार्गावर येऊ। मग तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली का रे बाळांनो की न्यूजमध्ये आता कोरोनाचं नावच येत नाही आहे, बघितलं का तुम्ही? म्हणजे न्यूज चॅनलला फक्त TRP देणारा न्यूज पाहिजेत, सगळीकडे पुराच्या न्यूज दाखवल्या जात आहेत। माझं म्हणणं काय बघा की थोडं तिकडं आपण दुर्लक्ष करूया। हां, जिकडं शक्य होईल तुम्हाला पॉसिबल असेल मी मदत करा, पण न्यूज चॅनल लावून बसूच नका तुम्ही। हां, तिथं ते हॅमरिंग होतं आहे थोडंसं, आपण मग त्याच गोष्टीचा विचार करत बसतो। माझी तुम्हाला सजेशन आहे, एक दिवस एक क्षण आपल्यासाठी महत्त्वाचं आहे CET ॲस्पिरंटसाठी। हां, तुमच्या परिसरात जर पूरस्थिती असेल, तुम्हाला होत असेल, तुमचा ग्रुप असेल, काही तुम्ही करणार असाल मदत, तिथं नक्की भाग घ्या थोड्या वेळासाठी, पण पुन्हा अभ्यासावर लक्ष द्याच, ठीक आहे। 2-3 दिवस मी मॉक टेस्टबद्दल काय बोललेलोच नाही आहे। यश दादा जे मॉक टेस्ट देतोय त्या तुम्ही नक्की द्या बाळांनो, आणि 10वीच्या CETसाठी पण आम्ही थोडी हेल्प करणार आहे, या चॅनलवर नाही आहे, ठीक आहे। आणखीन आम्ही एका दुसऱ्या चॅनलवर तुम्हाला ते 10वीच्या CETसाठी हेल्प करू। या चॅनलवर माझे व्हिडिओ तुम्हाला कंटिन्युअस मिळतील। नेक्स्ट वीकमध्ये 2 ते 3 दिवसात सलग आपण इंटिग्रेशनचे 1-2 लेक्चर देऊन इंटिग्रेशन फिनिश करू, म्हणजे त्याची काही भीती राहणार नाही। मग ठीक आहे मित्रांनो, मग करा चांगला अभ्यास, बेस्ट ऑफ लक, धन्यवाद।